हॅलो नमस्कार, मी जयश्री स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवर स्टिच बाय जयश्री शिंदे। तर मी आज तुमच्यासाठी संक्रांत वाणासाठी काय काय वस्तू देऊ शकतो आपण त्याचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण बघा। तर मी हा ताटावरचा रुमाल शिवलेला आहे। ब्लाउज पीसच्या कपड्यापासून मी हा रुमाल तयार केलेला आहे। 2 in 1 असा हा रुमाल खूप छान आपला तयार झालेला आहे। तुम्ही दोन्हीही साइडनी त्याचा वापर करू शकता। तर तो मी माझ्या ताटाच्या साईजनुसार बनवला आहे। तर तुम्ही तुमच्या ताटाच्या साईजनुसार बनवू शकता। अगदी कमी वेळेत आणि कमी खर्चात माझा हा रुमाल तयार झालेला आहे। तर तुम्हाला तो रुमाल माझा कसा वाटला मला नक्की कळवा। तर मी त्याला मध्ये फ्रिल टाकलेली आहे आणि साइडनी पण फ्रिल टाकून घेतलेली आहे, लेस लावून घेतलेली आहे आणि कलर कॉम्बिनेशनही खूप छान वापरलेलं आहे, त्यामुळे तो अजूनच उठून दिसत आहे। तर आपल्याकडे असलेल्या आपल्या बजेटमध्ये वाण देण्यासाठीही खूप छान वस्तू तयार आपली झालेली आहे। तर संक्रांतीला वाण देण्यासाठी नेहमी आपण प्लॅस्टिकचेच भांडे वगैरे देत असतो, त्यापेक्षा असं वेगळं काही दिलं तर अजूनही छान दिसेल। तर त्यानंतर मी हा दुसरा खणाचा ताटावरचा रुमाल बनवलेला आहे। तर अतिशय सुंदर हा खणाचा आपला ताटावरचा रुमाल झालेला आहे। तुम्ही कोणत्याही कलरमध्ये कोणत्याही साईजमध्ये तो बनवू शकता। मी त्याला छान लेसचा वापर करून आणि पाठीमागे अस्तर लावून तो तयार केलेला आहे, जेणेकरून जास्त तो टिकेल आणि हे दोन्हीही रुमाल तुम्ही वॉश करू शकता, त्याला काहीही होणार नाही। तर तुम्ही बघू शकता किती सुंदर तो खणाचा आपला रुमाल तयार झालेला आहे। त्यानंतर मी आता हे शिवले आहे केळीचे पान। तुम्ही याला साधे पानही म्हणू शकता। तर याचा वापर खूप ठिकाणी आपल्याला छान डेकोरेशनसाठी वगैरे करता येईल आणि संक्रांतीला वाण देण्यासाठी ही पण खूप सुंदर अशी युनिक वस्तू आपली तयार झालेली आहे। कमी वेळेत तयार झालेली आहे। साधारण 1 मीटरमध्ये 10 ते 12 पानं बसू शकता। अस्तर लावून मी ते शिवलेलं आहे। छान लेसचा वापर करून ते तयार केलेले आहे, त्यामुळे ते अजूनच सुंदर दिसत आहे। तर याचाही वापर आपण विविध ठिकाणी करू शकतो। हळदी कुंकवाच्या डेकोरेशनसाठी सुद्धा वापरू शकतो, कुणाला गिफ्ट म्हणूनही देऊ शकतो आणि देवाचा नैवेद्य दाखवण्यासाठीही सुंदर हे वस्तू आपली तयार झालेली आहे। त्यानंतर मी हे दुसरे पान बनवलेले आहे, ते छोट्या साईजमध्ये बनवलेले आहे। ते पण मी ब्लाउज पीसच्या कपड्यापासूनच तयार केलेले आहे। तुम्ही बघू शकता किती सुंदर आपली ह्या वस्तू तयार झालेल्या आहे आणि मी ह्या सगळ्या वस्तूंचे व्हिडिओ माझ्या चॅनलवर टाकलेले आहे, तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन बघू शकता। तर आपण पुढची वस्तू बघू। तर हा ओटीकोन मी तयार केलेला आहे। साधारण एका ब्लाउज पीसमध्ये 20 ओटीकोन बसतात, त्यापेक्षा जास्तही बसतील, आपल्या साईजनुसार असतं। तुम्हाला कोणत्या साईजचे पाहिजे त्यानुसार आपले हे ओटीकोन तयार होतात। तर मी हे साधारण 20 ओटीकोन शिवले एका ब्लाउज पीसपासून। सुंदर असं त्याला लेस लावलेली आहे आणि दुसरा पण मी ओटीकोन ब्लाउज पीसच्याच कपड्यापासून तयार केलेला आहे, त्याला मी वरती फ्रिल लावलेली आहे आणि थोडी साईज मोठी घेतलेली आहे। तर आपण ओटीचे जे सामान देतो ते असं ब्लाउज पीसमध्ये वगैरे देतो, तर त्यात न देता ते असं ओटीकोनमध्ये भरून आपण देऊ शकतो। इथं तुम्ही बघू शकता, मी तुम्हाला तांदूळ भरून दाखवते, तुम्ही गहू पण घेऊ शकता आणि आपलं जे ओटीचं सामान असतं ते मी त्यामध्ये भरत आहे। तर ही पण आपली वस्तू एकदम सुंदर अशी तयार झालेली आहे आणि द्यायला पण खूप छान वाटते। तुम्ही बघू शकता त्याच्यात नाणं, खोबऱ्याचा तुकडा वगैरे मी टाकलेला आहे आणि मी त्याला बांधण्यासाठी नॉट तयार केलेल्या आहे। तर वरती नॉट लावली आणि त्याला मी लटकन पण लावलेले आहे। तर नॉटच्या साहाय्याने ते छान असं बांधून घ्यायचं, जेणेकरून ओटीतलं आपलं सामान इकडे तिकडे सांडणार नाही। सुंदर अशा या सर्व वस्तू तयार झालेल्या आहे। ह्या आपण सेलही करू शकतो, आपल्या स्वतःला घरगुती वापरासाठीही ठेवू शकतो आणि कुणाला गिफ्ट म्हणूनही देऊ शकतो। तर सध्या संक्रांतीचे वाणाचे हळदी कुंकवाचे दिवस चालू आहे, तर आपण ह्या वाण म्हणूनही देऊ शकतो। खूप सुंदर आणि युनिक अशा ह्या आपल्या वस्तू तयार झालेल्या आहे। तुम्हाला माझ्या ह्या वस्तू कशा वाटल्या मला नक्की कळवा
आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि एक छानशी कमेंट टाका. आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. आणि माझे असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरू नका. तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला ते मला जरूर कळवा. आणि माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.